सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे वुमन इन वंडरलँड. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे. तर हा महिलांसाठी आणि पुरुषांसाठी देखील फायदेशीर आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिटॅमिन सी आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिटॅमिन सीबद्दल चर्चा करू. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे काय होते, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेची कारणे काय आहेत, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरात कोणती लक्षणे दिसतात, यासह आपण व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करू शकतो हे जाणून घेऊ. कोणत्या गोष्टींचे सेवन करून आपण व्हिटॅमिन सीची कमतरता दूर करू शकतो. म्हणून मित्रांनो, आज मी तुम्हाला व्हिटॅमिन सीबद्दल सविस्तर माहिती देईन. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, व्हिटॅमिन सी हे एक महत्त्वाचे जीवनसत्व आहे जे पाण्यात विरघळते आणि आपले शरीर त्यापासून व्हिटॅमिन सी बनवू शकत नाही किंवा ते साठवू शकत नाही. म्हणून आपल्या शरीराला दररोज व्हिटॅमिन सीची आवश्यकता असते. व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी आपले शरीर आहारावर अवलंबून असते. विशेषतः व्हिटॅमिन सी लिंबूवर्गीय फळे आणि काही भाज्यांमध्ये नैसर्गिकरित्या आढळते. म्हणून दररोज त्याचे सेवन केल्याने व्हिटॅमिन सी पूर्ण होऊ शकते. आणि याशिवाय व्हिटॅमिन सी हे पूरक आणि सप्लिमेंटच्या स्वरूपात देखील येते. व्हिटॅमिन सीला एस्कॉर्बिक ॲसिड असेही म्हणतात आणि ते आपल्या शरीरातील पेशी आणि पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी खूप आवश्यक आहे आणि त्याचवेळी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवते. म्हणून सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे काय होते. जर व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर आपल्या शरीरात कोणते रोग होण्याची शक्यता असते. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरातील लोहाचे संतुलन बिघडते. हो, जर दीर्घकाळ व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर अशक्तपणा अशक्तपणाचा धोका वाढतो. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी रोग होऊ शकतो. जेव्हा आपल्या शरीरात एस्कॉर्बिक ॲसिडची कमतरता असते तेव्हा हा रोग होतो. परंतु हा रोग तेव्हाच होतो जेव्हा आपल्या शरीरात व्हिटॅमिन सीचे प्रमाण खूप कमी होते. जर तुमच्याकडे व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता वाढते. तसेच हॉटस्पॉट आणि इतर हृदयरोगाचा धोका वाढतो. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे मेंदूचे कार्य मोठ्या प्रमाणात बिघडू शकते, ज्यामुळे अनेक रोग होऊ शकतात. नैराश्य, स्मरणशक्ती कमी होणे आणि वर्तनात चिडचिड होणे अशा अनेक प्रकारच्या मानसिक समस्या असू शकतात. मित्रांनो, जर ही समस्या गंभीर झाली तर त्यामुळे धोकादायक मानसिक आजार देखील होऊ शकतात. एका संशोधनानुसार व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे वारंवार पाठदुखी आणि कंबरदुखीसारखे अनेक हाडांशी संबंधित आजार होऊ शकतात. याशिवाय व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते आणि जेव्हा शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते तेव्हा संधिवात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. आता आपण व्हिटॅमिन सीच्या कमतरतेची मुख्य कारणे काय आहेत याबद्दल बोलूया. आपल्या शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता का होते? व्हिटॅमिन सीच्या कमतरतेचे सामान्य कारण म्हणजे आहारात व्हिटॅमिन सीची कमतरता. लिंबूवर्गीय फळे आणि काही भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. जर तुम्ही जास्त प्रमाणात जंक फूडचे सेवन करत असाल किंवा पौष्टिक अन्न खात नसाल तर तुमच्यात व्हिटॅमिन सीची कमतरता असू शकते. मित्रांनो, जर तुम्हाला कर्करोग किंवा हाताशी संबंधित आजार किंवा मूत्रपिंडाशी संबंधित कोणताही गंभीर आजार असेल तर यामुळे तुमच्या शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असू शकते. व्हिटॅमिन सीची कमतरता ही आनुवंशिक देखील आहे, जी पिढ्यानपिढ्या चालते. जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला व्हिटॅमिन सीची कमतरता असेल
तर त्यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन सीची कमतरता देखील असू शकते. ज्यांना थायरॉईडची समस्या आहे, विशेषतः हायपरथायरॉईडची समस्या आहे, त्यांना व्हिटॅमिन सीची कमतरता देखील असू शकते. काही औषधे आहेत ज्यामुळे व्हिटॅमिन सीचे शोषण बाधित होते, जसे की मधुमेहाची औषधे तुम्हाला व्हिटॅमिन सीची कमतरता निर्माण करू शकतात. याचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे लठ्ठपणा. जेव्हा शरीरात लठ्ठपणा वाढतो तेव्हा आपल्या शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता देखील होते. मी तुम्हाला सांगितले आहे की शुक्राणूंमधून व्हिटॅमिन सीची कमतरता येऊ शकते. आता मी तुम्हाला सांगेन की व्हिटॅमिन सीच्या कमतरतेची मुख्य लक्षणे कोणती आहेत. जर आपल्याला व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर आपल्या शरीरात कोणती लक्षणे दिसतात. जर तुमचे वजन डाएट केल्यानंतरही वजन वेगाने वाढत असेल तर याचा अर्थ असा की तुमच्या शरीरात व्हिटॅमिनची कमतरता आहे. कारण व्हिटॅमिन सी आपले चयापचय नियंत्रित करते आणि शरीरात त्याच्या कमतरतेमुळे ते पूर्णपणे नियंत्रित होत नाही, ज्यामुळे ते मंदावते आणि तुमचे वजन वेगाने वाढू लागते. जर तुम्ही कोणतेही काम न करता खूप लवकर थकलात किंवा तुम्हाला नेहमीच खूप कमकुवत वाटत असेल तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असू शकते. ज्या लोकांना हिरड्यांच्या समस्या आणि रक्तस्राव होत आहे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे देखील व्हिटॅमिन सीच्या कमतरतेचे मुख्य लक्षण आहे. तर पुढे आता आपण अजून याची माहिती बघूया. जर तुमची त्वचा खूप कोरडी होत असेल तर हे देखील व्हिटॅमिन सीच्या कमतरतेचे लक्षण आहे. खरं तर व्हिटॅमिन सीमध्ये अँटीऑक्सिडंट घटक आढळतात जे आपली त्वचा निरोगी ठेवते. आणि जर आपल्या शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर त्वचा कोरडी होते. जर तुमच्याकडे व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर तुमचे दात कमकुवत होऊ लागतात. हे दात तुटण्याची तक्रार असू शकते आणि तोंडाच्या दुर्गंधीची समस्या देखील सुरू होऊ शकते. हे व्हिटॅमिन सीच्या कमतरतेचे मुख्य लक्षण देखील आहे. मित्रांनो, व्हिटॅमिन सीचे मुख्य कार्य डोळ्यांच्या पेशी निरोगी ठेवाव्या लागतात आणि जर आपल्या शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर डोळ्यांशी संबंधित समस्या जसे की दृष्टी कमी होणे किंवा मोतीबिंदूची समस्या देखील होऊ शकते. म्हणून जर तुम्हाला ही लक्षणे दिसली तर तुम्ही ताबडतोब तपासणी करून घ्यावी. याशिवाय जर तुमच्या शरीरातील जखम दुखापतीनंतर हळूहळू बरी होत असेल तर तुम्ही समजून घ्यावे की तुमच्यात व्हिटॅमिन सीची कमतरता आहे. खरं तर दुखापतीमुळे रक्तातील व्हिटॅमिन सीची पातळी कमी होते आणि शरीराला अन्न बनवण्यासाठी व्हिटॅमिन सीची आवश्यकता असते. आणि व्हिटॅमिन सी हे एक प्रकारचे प्रथिने आहे जे त्वचेच्या दुरुस्तीसाठी वापरले जाते. अशा परिस्थितीत व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे शरीराला या सर्व आवश्यक गोष्टी मिळत नाहीत, ज्यामुळे जखम बरी होण्यास जास्त वेळ लागतो. मित्रांनो, जर तुम्हाला खूप सांधेदुखी किंवा कंबर आणि पाठदुखीची तक्रार असेल तर तुम्ही याकडे दुर्लक्ष करू नये. हे देखील व्हिटॅमिन सीच्या कमतरतेचे एक प्रमुख लक्षण आहे. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेचे आणखी एक प्रमुख लक्षण म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे. हो, जर तुम्हाला वारंवार सर्दी, खोकला आणि ताप येत असेल किंवा तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर तुम्ही शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता आहे हे समजून घेतले पाहिजे. आता आपण व्हिटॅमिन सीची कमतरता कशी दूर करावी याबद्दल बोलू. मी तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगेन ज्याद्वारे तुम्ही व्हिटॅमिन सीची कमतरता सहजपणे पूर्ण करू शकता. तर आमचा पहिला उपाय म्हणजे जिरे पाणी. जिरं हे सगळ्यांच्याच घरात असतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे.
दररोज जिरे पाणी प्या. खरं तर व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे अशक्तपणाचा धोका वाढतो आणि जिरेमध्ये असलेले लोह अशक्तपणा दूर करते. तसेच थकवा आणि ताण कमी करते. तर ते कसे बनवायचे ते पाहूया. सर्वप्रथम एका भांड्यात 2 ग्लास पाणी घ्या. नंतर त्यात 1 चमचा जिरे घाला आणि पाणी इतके उकळवा की पाणी सुमारे 1 ग्लास होईल. नंतर पाणी गाळून घ्या आणि ते नियमितपणे प्या. ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आता आपण दुसरा उपाय बघूया. दुसरा उपाय म्हणजे दररोज आले आणि लिंबू पाणी पिणे. मित्रांनो, आले आणि लिंबू दोन्ही व्हिटॅमिन सीचे खूप चांगले स्रोत आहेत. ते सतत सेवन केल्याने तुमची पचनसंस्था निरोगी राहण्यास खूप मदत होते. म्हणून ते बनवण्यासाठी एका भांड्यात 1.5 कप पाणी घ्या आणि त्यात किसलेले 1 इंच आले घाला. आता पाणी सुमारे 1 ग्लास झाल्यावर पाणी चांगले उकळवा. ते गाळून त्यात अर्धा लिंबाची साल घाला आणि नंतर हळूहळू प्या. हे पेय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. यासोबतच भिजवलेले बदाम आणि ॲव्होकॅडो, किवी, द्राक्षे, पपई आणि ब्लूबेरी दररोज खा. ही फळे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. आणि जर तुम्हाला थेट फळे खायला आवडत नसतील तर तुम्ही टरबूज किंवा लिचीचा रस देखील पिऊ शकता. किंवा तुम्हाला हवे असल्यास सफरचंद, आंबा, स्ट्रॉबेरी, पेरू बनवून व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण करू शकता. यासोबत पालक, ब्रोकोली, मोहरी, फुलकोबी, हिरवी धने, पुदिना आणि सिमला मिरची यासारख्या हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा. व्हिटॅमिन सी हा व्हिटॅमिन सीचा खूप चांगला स्रोत आहे. आणि जसे मी तुम्हाला आधी सांगितले होते की आपले शरीर स्वतः व्हिटॅमिन सी तयार करू शकत नाही किंवा साठवू शकत नाही. म्हणून यासाठी व्हिटॅमिन सी समृद्ध फळ नक्कीच खा, जेणेकरून तुमच्या शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता भासू नये. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजची माहिती आवडली असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबातील मित्रांसोबत शेअर करा. असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच वुमन इन वंडरलँड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच नोटिफिकेशनचं बटन आहे म्हणजेच बेल आयकॉन आहे त्याला दाबा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची सूचना तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओसह भेटू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही आणि तुमचे कुटुंब नेहमीच आनंदी राहा, निरोगी राहा. स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची नेहमी काळजी घ्या. तर सगळ्यांनी संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा सगळ्यांचे धन्यवाद. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.